आलेली आहे तो चित्र वेगळं आहे. बहुतांशी प्रमाणपत्र होत आहेत आणि फेटाळल्या जाण्याचं प्रमाण जो आहे तो फारच अत्यल्प आहे मराठवाड्यामध्ये. तर जरांगे पाटील कुठेतरी फक्त एक दोन उदाहरण घेऊन हे करतायत. तर मी कालच सांगितलं की कास्ट फिडेलिटी जे कमिशन आहे किंवा समिती आहे ही स्वायत्त आहे, यावर हायकोर्ट आहे आणि त्यामुळं कुठल्याही मंत्र्यांना कुठल्याही आमदारांना राजकीय लोकांना या कमिटीमध्ये दखलंदाज करता येत नाही किंवा त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीने हस्तक्षेप करता येत नाही. जर आपण आकडेवारी बघितली तर 1% कमी आकडेवारी आहे. एकंदरीत जे प्रमाणपत्र निर्गमित झाले आहेत किंवा त्यांची व्हॅलिडिटी झाली आहे 1%पेक्षा कमी आहे. आता समजा मराठा समाजाचे 3 त्या ठिकाणी लोकांच्या व्हॅलिडिटी ही रद्द झाली, पण जर ओबीसी आणि याचा आकडा घेतला तर जवळपास 117 प्रकरणं अशी आहेत. ओबीसी समाजाची सुद्धा व्हॅलिडिटी कमिटीने रद्द केला आहे. त्यामुळं एकंदरीत प्रमाणपत्राचा आढावा घेतला तर जे काही प्रमाणपत्र निर्गमित झाले किंवा ज्या व्हॅलिडिटी झाल्यात त्यामध्ये 1%च फक्त त्या ठिकाणी व्हॅलिडिटी ही रिजेक्ट करण्यात आलेली आहे. बाकी 99% ठिकाणी व्हॅलिडिटी देण्यात आली आहे. खरं तर व्हॅलिडिटी कमिशनच्या मध्ये बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही आहे, पण निश्चितपणे व्हॅलिडिटी कमिट्या या पारदर्शीप्रमाणे काम करतील, त्या करत असतील. कारण हायकोर्टनी त्याच्या ठिकाणी दखल घेतात. हायकोर्टमध्ये डायरेक्ट केस होतं आणि त्यामुळे त्यांना ते नियमाने करावं लागतं. कुठेही त्या ठिकाणी कमी जास्तपणा व्हॅलिडिटी कमिशनला करता येत नाही. पण जर ॲव्हरेज बघितलं तर 3 मराठा समाजाचे जरी असले तरी जवळपास 100 ते 117च्या घरामध्ये ओबीसी समाजासह सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी कमिशननी त्या ठिकाणी सर्टिफिकेट रिजेक्ट केलेले आहेत.